एक डोंगराच्या कुशीत छोटंसं गाव होतं आणि त्या गावात एक महिला राहायची आणि ती कायमस्वरूपी सुखी आणि समाधानी दिसायची, कारण तिचा स्वभाव तसा होता. गावातल्या लोकांना काही जर निर्णय कुठला घ्यायचा असेल तर सगळेजण त्या आजीबाईकडे जाईल आणि निर्णय घेत ती सगळ्यांना चांगलं शिकवायची. पण गावात एक माणूस असा होता की त्याला जरा काही कुठं झालंय की तो चिडचिडपणा करायचा. याला भांड, त्याला भांड, घरच्यांना भांड. तो मात्र हमेशा चिडत राहायचा. त्याला त्याच्या घरचे म्हणले, तू एक दिवशी त्या आजीबाईकडे जा आणि तिथे 5 मिनिट बस, तू जरा शांत होशील. मग तो आजीबाईकडे त्या गेला आणि आजीबाईंना म्हणाला, आजीबाई तुम्ही हमेशा खुश आहेत, तुमच्या जीवनामध्ये कधी तकलीफ तुम्हाला झाली नाही असं मला वाटतंय. आजीबाई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, माझ्या जीवनात एवढी तकलीफ तुला सुद्धा कधी इथून पुढे सुद्धा होणार नाही. कशी काय? माझा पण परिवार चांगला होता, मला 2 मुलं होते, पती होता, थोडीशी जमीन होती आणि त्यामध्ये मी सुखी समाधानी जगत होते. पण एके वर्षी असा महाभयंकर दुष्काळ पडला, शेती पिकायची बंद झाली आणि माझ्या पत्नीची तब्येत पण बिघडली. आम्ही बराचसा खर्च केला, जास्त खर्च आम्ही पण करू शकत नव्हतो आणि काही दिवसातच माझे पती हे जग सोडून गेले. त्या टायमाला असं मला वाटलं की या जगात माझं सगळं काही संपलं, आता काही नाही उरलं. बऱ्याच दिवस मी पडून राहिले, बऱ्याच दिवस रडून राहिले. पण काही दिवसांनी असं वाटलं, आपण जर रडून पडून सारखं रडत राहिलं तर 2 मुलं कुणाच्या तोंडाकडे पाहतील. म्हणून मी परत जगायला सुरुवात केली आणि आता मी मोठ्या सुखाची वाट बघत नाही. जे मला छोटं छोटं सुख मिळतंय ना, याच्यातच मी आनंद साजरा करते आणि म्हणूनच मी सुखी समाधानी दिसते. मी आतून सुखी नाही, पण वरून सुख जगांना दाखवते. मग त्या मुलाला पण वाटलं की आतून सुखी कुणीच नाही, सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे आणि माझी तर आता सुरुवात आहे नुसती. आणि जरा जरा गोष्टीला मी जर कुणालाही भांडाई उठतोय ना, तर हे माझं पण बरोबर नाही. म्हणून त्या मुलानं तिथून पुढं शांत राहायला चालू केलं. त्याच्यासाठी गावात कोणीतरी असं शांत स्वभावाचं, प्रेमळ मनाचं आणि दुसऱ्याला चांगलं शिकवणारा माणूस पाहिजे बरं. नाहीतर लाव्या करणारे, भांडणं लावून देणारे तर प्रत्येक गावात त्यांची संख्या बस नाही सुद्धा. तर मित्रांनो, आलतो पाणी द्यायला आणि आल्याबरोबर तुम्हाला एक मज्जे के साथ गोष्ट सांगितली. भेटूया संध्याकाळी ठीक 7 वाजता. तोपर्यंत नमस्कार.